मुलांनो, पुस्तकातली आपण शेवटची कविता पाहणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे स्वप्न करू साकार आणि कवितेचे कवी आहेत कवी किशोर पाठक. तर स्वप्न करू साकार, स्वप्न साकार करणे हा एक वाक्यप्रचार आहे आणि स्वप्न साकार करणे याचा अर्थ आहे की भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे. हम हमेशा अपने जीवन में कुछ न कुछ स्वप्न देखते, स्वप्न यानी ख्वाब, और उन्हें पूरा करने के लिए हमेशा प्रयत्नशील रहते हैं. तो कवी ने भी देश के लिए स्वप्न देखा आहे. कवीने कोणासाठी स्वप्न पाहिलेलं आहे? आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या उन्नतीसाठी कवीने स्वप्न पाहिलेलं आहे आणि म्हणूनच कवितेचं नाव आहे स्वप्न करू साकार. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीचं स्वप्न जे आहे ते काय करायचं आहे? साकार करायचं आहे. आणि या कवितेमध्ये जर आपण पाहिलं तर या कवितेत कवीने कवितेचा संदेश, कवितेतून मिळणारा संदेश, तर आपला पोएम अप्रिशिएशन में प्रश्न आता है की या कवितेतून कोणता संदेश आपल्याला मिळतो. तर या कवितेत कवितेचा विषय आहे, कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल, बघा प्रस्तावनेमध्येच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रस्तावना में ही प्रश्न का उत्तर आहे. कवितेचा विषय काय आहे? कवितेचा विषय की कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न जे आहे ते रेखाटले आहे. हा कवितेचा विषय बघा. कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न जे आहे ते रेखाटले आहे आणि चित्रित किया आहे. त्याचबरोबर कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व या कवितेद्वारे कवि ने सांगितले आहे. इस कविता के माध्यम से कवि जो है कृषि संस्कृति, हम हमेशा कहते हैं कि भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे. भारत हमारा कृषी प्रधान देश है. आपल्या देशात जास्तीत जास्त लोक जे आहेत ते काय करतात? शेती हा व्यवसाय करतात आणि शेती करणे ही आपली काय आहे? एक संस्कृति है. जिस प्रकार से धार्मिक संस्कृति होती है, त्योहारों की संस्कृति होती है, रीति रिवाजों की संस्कृति हो, उसी प्रकार से हमारे भारत देश में कृषि संस्कृति हमें देखने को मिलती है. कृषीचा समानार्थी शब्द आहे शेती, लक्षात ठेवा. कृषीचा समानार्थी शब्द आहे संस्कृती. श्रमप्रतिष्ठा म्हणजे काम. हर काम को एक सम्मान होता है. श्रम यानी मेहनत, परिश्रम, और प्रतिष्ठा यानी सम्मान. तो हर काम को जो है सम्मान होता है. कोई भी काम जो है वो छोटा या बड़ा होता नहीं, और हर काम अपने आप में अपना महत्व या अपनी पहचान जो है वो बनाता है. अगर एक बड़ा सा ऑफिस अगर हम लेते हैं तो वहाँ उस ऑफिस में से एक चपरासी से लेकर वहाँ के जो मेन अधिकारी होते, उस अधिकारी को जितना महत्व होता है उतना ही महत्व उस चपरासी के कार्य को भी होता है. त्याला म्हटलेलं आहे, उसे कहा है श्रम प्रतिष्ठा. उसे क्या कहा है? श्रम प्रतिष्ठा. मतलब अपने काम के प्रति सम्मान जो है, अपने काम के प्रति तो हम सम्मान रखते ही हैं, लेकिन साथ ही साथ हमें दूसरों के काम का भी सम्मान जो है वो करने को आना चाहिए. और श्रम का महत्व, मेहनत का महत्व जो है वो हमें पहचानना चाहिए. दूसरा है एकजुटीचे सामर्थ्य. मतलब एकता में कितनी शक्ति है, ये एकता में कितनी ताकत है, ये जो है हमें समझना चाहिए, या इसका महत्व हमें समझकर उस तत्परता से हमें अपना कार्य जो है वो करना चाहिए. प्रश्नसुद्धा आहे बघा, या कवितेतून कोणते मूल्य कवीने सांगितलेले आहेत? तर 3 उत्तर आहेत त्याचे. 3 उत्तरं कोणती आहेत? एक आहे श्रमप्रतिष्ठा. कोणतं उत्तर आहे? श्रमप्रतिष्ठा. कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य, ही 3
मूल्य जे आहेत या कवितेतून कवीने सांगितलेले आहे. आणि कवीचं नाव आहे कवी किशोर पाठक. लक्षात ठेवा, कवितेचे कवी कोण आहे? किशोर पाठक. बड़े ही उभरते हुए कवि है नए ज़माने के, इसलिए उन्होंने भी इस कविता के माध्यम से आज के युवा पीढ़ी को के मन में देश में के प्रति स्वप्न, देश के भविष्य के प्रति स्वप्न जो है हर एक युवक को, क्या युवा पीढ़ी को देखना चाहिए. ये संदेश जो है कवी इस कविता के माध्यम से देखते हैं. चला तर आपण ही कविता जी आहे पाहूया. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. फुला मुलातून हसतो श्रावण, फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. चैतन्याचे फिरे सुदर्शन, चैतन्याचे फिरे सुदर्शन. शेतामधुनी पिकवू मोती, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार. शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या हातांनी यंत्र डोलते, या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्रही बोलते. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. उद्योगाचे चक्र चालते. या हातांनी मंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. उद्योगाचे चक्र चालते. आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. हजार आम्ही एकी बळकट, हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. शक्तीची ही झडते नौबत, शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या विश्वाची विभव संपदा, या विश्वाची विभव संपदा, जपू वाढवू आम्ही लाखदा. या विश्वाची विभव संपदा, जपू वाढवू आम्ही लाखदा. हस्त शुभंकर हवा एकदा, हस्त शुभंकर हवा एकदा. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार. नव्या युगाचे नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. चला तर मुलांनो, आता आपण या सुंदर अशा कवितेचा
अर्थ आपण पाहणार आहोत की कवी आपल्याला या सुंदर अशा कवितेच्या माध्यमातून कवीच्या मनातील कोणते भाव जे आहेत ते कवी आपल्याला सांगत आहे. तर बघा, या देशाच्या मातीवरती आमुचा रे अधिकार. कशावर अधिकार आहे आमचा? अमुचा म्हणजे आमचा, हमारा. इस देश की मिट्टी पर किसका अधिकार है? हमारा अधिकार आहे. तर कशावर अधिकार आहे आपला? या देशाच्या मातीवरती. प्रश्न जर आला तर काय येणार आहे? कशावर अधिकार आहे? देशाच्या मातीवरती आमुचा रे अधिकार. नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. कोणते स्वप्न जे आहे कवीला कोणाचे स्वप्न कवीला साकार करायचे आहे? प्रश्न पण आहे बघा, कोणाचे स्वप्न किंवा कोणते स्वप्न जे आहे, एक वाक्याचा सुद्धा प्रश्न मुलांनो येऊ शकतो. किंवा संकल्पना चित्र झालं, आकृतीबंध पूर्ण करा किंवा शब्दजाल पूर्ण करा असा प्रश्न येऊ शकतो की कवीला कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे. तर कवीला कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे? बघा, नव्या पिढीचे आणि नव्या युगाचे स्वप्न जे आहे ते कवीला साकार करायचे आहेत. नव्या पिढीचे आणि नव्या युगाचे स्वप्न जे आहेत ते कवीला साकार करायचे आहे. पुढे पाहूया आपण. फुला मुलातून हसतो श्रावण. श्रावण कशातून हसतो? फुला मुलातून. कशातून हसतो श्रावण? श्रावण यांच्यामधून हसतो. श्रावण यांच्यामधून हसतो. फुलातून आणि मुलातून याची दोन उत्तर आहे. श्रावण कशातून हसतो? श्रावण जे आहे श्रावण यांच्यामधून हसतो. फुलातून आणि मुलातून. मातीचे हो मंगल तन्मन. मंगल याचा समानार्थी शब्द आहे पवित्र. मंगलचा समानार्थी शब्द काय आहे? पवित्र. आणि पवित्रचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे अपवित्र किंवा अमंगल सुद्धा. आपण मंगलचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे अमंगल. मातीचे हो मंगल तन्मन. तन म्हणजे शरीर आणि मन म्हणजे आत्मा. तर मातीसुद्धा, मातीचे हो मंगल तन्मन. अभी मिट्टी जो है कब पवित्र हो जाएगी, कब खुश हो जाएगी? जब उस मिट्टी कहाँ होती? खेत में होती. और खेत की मिट्टी जो है वो कब खुश होगी, केव्हा ती आनंदी होणार आहे? ज्यावेळी त्या शेतामध्ये काय उगवणार आहे? धान्य उगवणार आहे. जब उस खेत में हरी भरी फसल जब उगकर तैयार होगी, खिलखिलाएगी, लहराएगी, तभी क्या होणार आहे? मातीचे हो मंगल तन्मन. मातीचे हो मंगल तन्मन. मातीसुद्धा काय होणार आहे? पावन होणार आहे, पवित्र होणार आहे. कशामुळे? हिरव्यागार शेतामुळे. हरी भरी फसल के कारण मातीसुद्धा काय होणार आहे? पवित्र आणि मंगल होणार आहे. चैतन्याचे फिरे सुदर्शन. सुदर्शन चक्र हम सभी जानते. सुदर्शन चक्र काय होत असतं? फिरत असतं, गोल गोल घूमता है. पण चैतन्य याने उत्साह, आनंद. चैतन्य का समानार्थी शब्द काय आहे? उत्साह, आनंद. चैतन्याचे फिरे सुदर्शन. और जब खेत हरी भरी होगी तो जाहिर सी बात है चारों तरफ क्या होगी? खुशहाली ही खुशहाली, उत्साह ही उत्साह हमें दिखाई देगा. शेतामधुनी पिकवू मोती, धन है अपरंपार. पिकू मोती यानी दाने. अनाज के दानों को जो आहे कवी ने काय म्हटलेलं आहे? कवी ने क्या कहा है? अनाज के दानों को मोती कहा है. शेतामधू पिकू मोती, धन है अपरंपार. अपरंपार म्हणजे अमाप, खूप. अपरंपार का अर्थ काय आहे? खूप जास्त. अपरंपार यानी अमाप, खूप जास्त. धन म्हणजे संपत्ती. मतलब खेत से जो फसल मिलेगी, जो फसल से जो हमें अनाज मिलेगा, धान मिलेगा, उसका उस धन के आगे जो है और कोई भी संपत्ती क्या आहे? फिकी आहे. किंवा त्या संपत्तीच्या पुढे सर्व काय आहे? फिकं आहे. धन हे अपरंपार. अपरंपार म्हणजे अमाप.
या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. म्हणजे माणूस ज्या हाताने यंत्र चालवतो त्याच हाताने तो काय करतो, काम सुद्धा करतो. या हातांनी यंत्र डोलते, हातांनी काय डोलते, यंत्र डोलते. बघा प्रश्न पण आहे, काय आहे, हाताने काय डोलते, यंत्र डोलते. मंत्र कशाचे बोलतात, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. म्हणजे एकवटलेली कष्टाची शक्ती जी आहे, मनातला पवित्र मंत्र जी आहे ती बोलते. मतलब जो व्यक्ति मेहनत करता है, मेहनत जैसे हम कहते हैं मेहनत रंग लाती है. अगर हम मेहनत करेंगे, पढ़ाई करेंगे, तो वो पढ़ाई जो है हमारे आपके नंबर से वो दिखाई देगी की तुम्हाला जे मार्क मिळणार आहे त्या मार्कातून आपल्याला कळणार आहे किंवा दिसणार आहे की तुम्ही काय केलेलं आहे, श्रम केलेला आहे, मेहनत केलेली आहे. म्हणूनच कवीने म्हटलेलं आहे की श्रमशक्तीचे मंत्र बोलतात. इसी का अर्थ है कि हमारा काम, हमारी मेहनत जो है बोलती है. जब हम मेहनत करेंगे तभी वो बोलेगी. अगर हम आराम से बैठे रहेंगे और कुछ भी नहीं करेंगे तर आपलं काहीही काम जे आहे ते होणार नाही. उद्योगाचे चक्र चालते. उद्योगाचे मतलब काम, चक्र मतलब अविरत, सतत जो है हमेशा काम जो है वो चक्र कशाचे चालते, उद्योगाचे. देखो एक एक आधा नंबर के लिए जो चौकट पूर्ण करा का जो प्रश्न होता है उसमें प्रश्न जो है आते. चक्र कशा, मंत्र कशाचे बोलतात, श्रमशक्तीचे. यंत्र कशाने डोलतात, हाताने यंत्र जे आहेत ते डोलतात. उद्योगाचे चक्र चालते. आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. ललकार म्हणजे आवाज उठवणे, ललकार यानी जयघोष. आभाळावर उत्क्रांती, उत्क्रांती म्हणजे प्रगती, उन्नती. आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. चारों तरफ हमें जो है क्या, किसकी गूंज सुनाई देंगी, हमारे देश की प्रगति की गूंज जो है हमें सुनाई देगी. हम भारतीय जो आहे हजारो लाखेच्या संख्येत असलो तरी हमारी एकता जो है वो क्या है, एकजूट है. आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. मतलब चारों तरफ हमारी देश की प्रगति जो है बुलंद आवाज़ में ललकार, उसकी ललकार, उसका जय घोष जो है हमारे देश की प्रगति का, उन्नति का आप सुनाई देना चाहिए. हजार आमी एक ही बळकट. हजार आमी एक ही बळकट. भले हम करोड़ों में हैं फिर भी हम क्या है, एक है. हजार आमी एक ही बळकट मतलब भले हम करोड़ों में है, अब्जों में है, परंतु तरी सुद्धा काय आहे, हम एक है. हमारे अंदर क्या है, एकता है और हमारी एकता क्या है, मजबूत है. हजार आम्ही एकी बळकट. बळकटचा समानार्थी शब्द काय आहे, मजबूत. हमारी एकी म्हणजे एकता, युनिटी. हजार आम्ही एकी बळकट. आमची जी एकता जी आहे, आमची जी एकजूट जी आहे ती काय आहे, बळकट आहे, सशक्त आहे, मजबूत आहे. सर्वांचे हो एकच मनगट. सर्वांची ताकद जी आहे ती एकाच मनगटात आहे. भले करोड़ों हाथ है लेकिन उस करोड़ों हाथों में सबकी ताकत एक ही हाथों में हमें देखने को मिलती है. क्योंकि हम सभी में क्या है, एकता आहे. आमच्या सर्वांमध्ये काय आहे, एकता आहे. शक्तीचीही झडते नौबत. शक्तीचीही झडते नौबत. घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. शक्तीचीही झडते नौबत. अशा या बलशाही एकजुटीची नौबत, नौबत मतलब नगाड़ा. जब मतलब हमारी एकता की मिसालें जो है चारों तरफ हमें सुनने को या देखने को मिलती है कि आपल्या देशामध्ये किती एकता आहे, किती एकजूट आहे. ये हमें चारों तरफ उसका बोलबाला जो है हमें सुनने को मिलता है. घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. घराघरातून कोण जन्म घेत असे,
नवा अवतार. कोण जन्म घेतं? नवा तेजाचा नवा अवतार. घराघरातून जन्म घेताना म्हणजे तेज नवा अवतार. आणि प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या तांदूळाच्या रूपात जणू तेज यानी क्या? प्रकाश. और हर एक छोटे बच्चे नए जन्मे हुए बालक में हमें किसका प्रतीक नज़र आता है? प्रगति का एक प्रतीक जो है उस नज़र आता है. या विश्वाची विभव संपदा. या विश्वाची विभव म्हणजे खूप जास्त, संपदा म्हणजे संपत्ती. विश्व म्हणजे देश, विश्व म्हणजे पूर्ण जग, संसार. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही एकदा. आमचा भारत देश समृद्ध करून या जगाचे वैभव नी दौलत आपण लाखों वेळा वाढवूया. मतलब हमारे विश्व में, हमारे संसार में जितनी संपदा है, जितनी संपत्ति है, उस संपदा को हम ज़्यादा से ज़्यादा क्या करेंगे? बढ़ाएंगे. जपू म्हणजे संभालने, संभालना, संजोकर रखना. जपू वाढवू आम्ही लाखदा. लाखदा मतलब लाख बार मतलब हम उस संपत्ति को या हमारे देश की जो संपदा है, जो संपत्ति है, जो समृद्धि है, उसे कम न करते हुए हमेशा उस समृद्धि को, उस संपत्ति को में किस प्रकार से बढ़ोतरी हो, यह इसके बारे में हमेशा हम प्रयत्नशील रहेंगे. इसलिए कहा है बघा, जपू वाढवू आम्ही लाखदा. म्हणजे जपू म्हणजे सांभाळणे आणि वाढवू म्हणजे वाढवणे. म्हणजे त्या संपत्तीमध्ये कमी न करता, कमतरता न करता त्या संपत्तीमध्ये हमेशा क्या होती रहेगी? बढ़ोतरी होती रहेगी. हस्त शुभंकर हवा एकदा. हात असा हवा म्हणजे कसा? शुभंकर. शुभंकर म्हणजे काय? शुभदायी. जिसे हम कहते लकी. आपण काय म्हणतो? लकी. या दुनियेला जपण्यासाठी, मतलब जिसे कहते हैं कि हर अच्छी चीज़ का संभाल करने के लिए, संरक्षण और संवर्धन करने के लिए किसी अच्छे व्यक्ति की आवश्यकता होती है. उसी प्रकार से देश की इस संपदा को, संपत्ति को संभालने के लिए वैसे ही शुभदायी या अच्छे हस्त की क्या होती है? आवश्यकता होती है. इसीलिए कहा है हात असा हवा. असा म्हणजे शुभंकर. शुभंकर म्हणजे लाभदायी, शुभदायी, जिसे लकी कहते हैं. भविष्य उज्ज्वल या देशाचे करू या जय जयकार. आणि आपण आपल्या भारत देशाचे भविष्य प्रगतमय आणि उज्ज्वल आहे. हमारे देश के, हमारे भारत देश का भविष्य जो है वो कैसा है? प्रगतिशील है, उज्ज्वल है. आणि त्याचा सार्थ जयघोष करून हमारे देश का नाम पूरे संसार में, पूरे विश्व में हम गूंजना चाहते हैं. बघा, प्रश्न पण आहे, देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी. पहिलं तर आहे श्रमशक्ती. कोणता आहे? श्रमशक्ती. दूसरा है एकजुट. अगर हमें अपने देश की संपत्ता को या देश की प्रगती को ऐसे ही बनाए रखना है, तर आपल्या सर्वांमध्ये काय असण्याची आवश्यकता आहे? एकजूट, एकता असण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर शुभंकर हाथ. शुभंकर मतलब लाभदायी हाथ. मतलब वही व्यक्ति प्रगति कर सकता है जो प्रगति करने के बारे में सोच सकता है. हमारा हाथ लकी या इंसान लकी या अनलकी नहीं होता है, बस उसे काम करने की इच्छा जो है उस व्यक्ति के अंदर जो है वो होनी चाहिए. इसलिए हस्त शुभंकर. शुभंकर मतलब लाभदायी. लाभदायी मतलब बैठे बैठे हम कहेंगे कि बहुत अच्छे नंबर मिले, हमारी प्रगति ऐसी ही हो. आपली प्रगति जो है ऐसी होने वाली नहीं है. उस प्रगति के लिए हमें कुछ मेहनत करने की आवश्यकता है. आणि त्यानंतर जगाच्या वैभवाची जपणूक. जगाच्या वैभवाची जपणूक मतलब हमारे विश्व की संपदा को हमें संभाल कर रखने की आवश्यकता है. मतलब प्राकृतिक संपदा को हमें संभाल कर रखना चाहिए. और साथ ही साथ
हर देश के, विश्व के हर देश को उसी प्रयास में हमेशा रहना चाहिए. याच्यातील आपण स्वमताचे प्रश्न जे आहेत ते मुलांना पाहणार आहोत की या कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार जो आहे तो स्पष्ट करा. एकात्मतेचा विचार कवीने कोणता सांगितलेला आहे? स्वप्न करू साकार या कवितेमधून कवीने नव्या युगाचे आणि नव्या पिढीचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्यामध्ये एकात्मता जी आहे, हमारे अंदर एकात्मता जो है वो होनी चाहिए. और एकात्मतेचा विचार जो आहे कवीने स्पष्ट केला आहे. जैसे हमारे भारत देश में अनेकों जाति धर्माचे लोग जो है रहते, लेकिन फिर भी उनके अंदर एक अटूट रिश्ता जो है हमें देखने को मिलता है. और वही अटूट रिश्ता जो है आगे चल के वही एकात्मता, अटूट एकात्मता ही हमारे भविष्य में, हमारा भविष्य क्या कर सकती है, निर्माण कर सकती है. और साथ ही साथ यंत्र व श्रम शक्ति भी साथ उसके अंदर होनी चाहिए. जिस प्रकार से अगर आप इस कविता में देखेंगे तो देखो 2 चित्र आपको यहाँ पर देखेंगे. इस चित्र में अगर आप देखेंगे तो यहाँ पर किसान खेती कर रहा है और दूसरे चित्र में अगर हम देखेंगे तो यहाँ पर यंत्र पर एक व्यक्ति जो है काम कर रहा है. मतलब देश की प्रगति में दोनों बैलेंसिंग होना चाहिए. दोनों की प्रगति, देश की प्रगति में दोनों का भी योगदान जो है उतना ही महत्वपूर्ण है. अगर दोनों की साथ नहीं रहा, दोनों बैलेंस में नहीं रहे तो हमारे देश की और विश्व की प्रगति जो है वो कदापि भी हो सकती नाही. और दूसरा एक स्वमत का प्रश्न आहे की या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दात सांगा. मतलब इस कविता में कवि ने जो स्वप्न देखा है, नव्या पीढ़ीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार, मतलब इस नई पीढ़ी को, इस नए युग का स्वप्न जो है कवि ने अपने आँखों से देखा है. तर त्यामध्ये कवीने कोणकोणतं स्वप्न तुमच्या शब्दात आपल्याला सांगायचं आहे. दुसरा पण एक स्वमताचा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी कोणतं स्वप्न पाहिलेलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, साकार करण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न करता. त्यानंतर दुसरा पण स्वमताचा प्रश्न यावर येऊ शकतो, तो म्हणजे स्वप्न आणि वास्तवता या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी, या 2 शब्दांची यथार्थता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. यथार्थता याने अर्थ जो आहे तो तुमच्या शब्दात जो आहे तुम्हाला सांगायचा आहे की या शब्दाचा अर्थ जो आहे तो कवीने काय सांगण्याचा प्रयत्न, स्वप्न आणि वास्तवता या दोघांचा काय अर्थ आहे. आणि त्यानंतर स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा स्वप्न साकार करण्यासाठी आपल्यामध्ये किंवा माणसामध्ये कोणकोणत्या गुणांची आवश्यकता जी आहे ती आपल्यामध्ये असण्याची गरज आहे. याबरोबर कवीने बघा स्वप्न करू साकार या कवितेच्या माध्यमातून या नवीन पिढीला सुद्धा कवीने संदेश दिलेला आहे की कशा प्रकारे या नवीन पिढीने सुद्धा आपल्या भविष्यासाठी स्वप्न देखकर उन स्वप्नों को साकार करने के लिए हमेशा प्रयत्नशील रहते हुए वैसे कार्य जो है, वैसे कदम जो है वो उठाने चाहिए. साथ ही साथ यावर विचारात्मक प्रश्नसुद्धा येऊ शकतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यानंतर श्रमाचे महत्त्व हा सुद्धा विचारप्रधान वैचारिक निबंध आहे की श्रमाचे महत्त्व आणि भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यानंतर यंत्राचे महत्त्व हा सुद्धा यंत्राचे आत्मवृत्त किंवा शेतकऱ्याचे आत्मवृत्त ये भी इस लेसन के ऊपर आधारित जो है ये निबंध हमें आ सकता है.
इस प्रकार से मतलब किताब की ये अंतिम कविता थी। इसके बाद एक स्कूल वचन हमारा बचा है। होप सो स्टूडेंट्स, इस कविता के माध्यम से आपने ज़रूर मूल्य सीखा होगा कि किस प्रकार से हमें अपने जीवन में आगे बढ़ने के लिए स्वप्न देखना आवश्यक है, और सिर्फ स्वप्न देखना आवश्यक नाही आहे, त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी, त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तसे प्रयत्नसुद्धा करणे आवश्यक आहे। आणि होप सो तुम्हीसुद्धा तुमचं स्वप्न म्हणजे 10वीमध्ये चांगले जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुम्हीसुद्धा तशाच कवीच्या प्रमाणे काय असणार आहेत, प्रयत्नशील असणार आहात।